जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि देशभरामध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत। आज नाशिकच्या पंचवटीमध्ये अशा स्वरूपाची एक भव्य शोभायात्रा निघालेली आपण बघतोय की अयोध्येहून आलेल्या ज्या अक्षता आहेत त्या अक्षतांची मिरवणूक इथे काढण्यात आलेली आहे। 31 महिला आहे, प्रत्येक महिलेच्या डोक्यावर ह्या अक्षता ठेवण्यात आलेल्या आहेत। रामकुंड परिसरामध्ये याची विधिवत पूजा करण्यात आली आणि विधिवत पूजा केल्यानंतर रामकुंडापासून पंचवटीच्या मार्गाने ही मिरवणूक आता निघालेली आहे। शोभायात्रा थोड्याच वेळामध्ये ही काळाराम मंदिरामध्ये जाणार आहे। नाशिकच्या पंचवटीमध्ये श्रीरामाचं वास्तव्य होतं, वनवास काळामध्ये वास्तव्य होतं आणि त्यामुळे या मिरवणुकीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आता ही जी अक्षता आहेत या अक्षता इथल्या विविध भागांमध्ये प्रांतांमध्ये या वाटल्या जाणार आहेत। काळाराम मंदिराचे पुजारी आपल्या सोबत आहेत। आजची मिरवणूक निघालेली आहे, पुढे काय कार्यक्रम? जय श्रीराम। आपल्या सर्व वसुंधरेचं प्राण प्रभू श्रीरामांचं दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी जे अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या प्राणप्रतिष्ठेचं सर्व नगरजनांना, सर्व देवा भक्तांना, सर्व वसुंधरेतल्या सजीवांना आमंत्रण देण्यासाठी मंगल अक्षता कलश म्हणजे मंगलरूपी ह्या अक्षतांचं आमंत्रण प्रत्येक नागरिकाच्या घराघरांपर्यंत हे पोहोचणार आहे। तर त्याच अनुषंगाने आज नाशिक शहरामधील या मंगल कलशांची मिरवणूक रथयात्रा रामकुंडापासून सुरुवात होऊन ही काळाराम मंदिरापर्यंत येणार आहेत आणि या 1 तारखेपासून दिनांक 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत या प्रत्येक नागरिकाच्या घरी 22 तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण हे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आपण देणार आहोत। एकूणच आपण बघतोय नागरिकांमधला उत्साह प्रचंड आहे। श्रीराम लक्ष्मण सीताची वेशभूषा धारण केलेले तरुण यामध्ये बघायला मिळत आहेत। मागच्या बाजूला लहान मुलांचं लेझिम पथक देखील आहेत। नाशिक शहरातले संत महंत देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। रथयात्रा देखील या निमित्तानं काढण्यात आलेली आहे आणि एकूणच नाशिकमध्ये अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। कॅमेरामन मयूर वारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।